मित्रांनो नमस्कार. आज आपण आलेलो आहोत खालापूर तालुक्यातील खरसुंडी या गावामध्ये. ज्या बैलानं बिंदू क्षेत्रामध्ये प्रथम आणि मालकाचं नाव अत्यंत वरच्या लेवलला नव्हतं असा खालापूर खरसुंडीकरांचा लाडका लखनशेठ गायकवाड यांचा लाडका महाकाळ याची मुलाखत घेण्यासाठी आपण आलो आहोत. त्याचबरोबर त्याच्या गोठ्यावरती आपण आलो आहोत. अजून देखील दोन नंदी आहेत, एक नंद्या आणि दुसरा कॅप्टन. अशा सर्व बैलांची सविस्तर माहिती आपण लक्ष्मण दादा गायकवाड यांच्याकडून घेऊया. चला मित्रांनो नमस्कार. तर लक्ष्मणदादा गायकवाड खरसुंडी यांच्या घरच्या साधाची मुलाखत घेण्यासाठी आपण पोहोचलो आहोत दादांच्या वाड्यावर. दादा प्रथमचं स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. जय महाराज. दादा प्रथमचं तुमचं संपूर्ण नाव सांगा. माझं नाव आहे लक्ष्मण किसन गायकवाड. दादा तुमचा व्यवसाय काय व्यवसाय करता तुम्ही? तर माझा व्यवसाय बोलायला गेलं तर काय माहितीये का, धंदा सुद्धा करतो. माझ्याकडे जेसीबी आहे, डंपर आहे, हाड्रा आहेत, पोकलन आहे, प्लस सर्व्हिसला आहे मी. म्हणजे उद्योजक असून देखील तुम्ही या सर्व्हिस पण करतो. प्लस माझी मिशन इथं उपसरपंच 2 ते 3 टन होऊन गेली. उपसरपंच म्हणजे 2000 लेटेस्ट आता 23 पर्यंत पण उपसरपंच होते. 2023 पासून मी बाय दिलं. म्हणजे तुम्हाला राजकीय वारसा देखील लाभलेला आहे. आणि दादा कसं ऍडजस्टमेंट करता ही सगळी? आपल्या दिमागाने ऍडजस्टमेंट, आपला दिमाग मेहनत करायची आपल्याला सवय. त्याच्यामुळे आपण कुठे कुठे जायचं, कुठे काय करायचं, शर्तीला केव्हा जायचं, धंद्यामध्ये केव्हा लक्ष द्यायचं, ड्युटी किती वाजता करतो आपण. आता रोज सकाळी 7 वाजता मी ड्युटीवर जातो. ड्युटी केल्यानंतर परत धंद्यावर लक्ष देतो. धंद्यावर लक्ष दिल्यानंतर राजकारणामध्ये होतो, राजकारणामध्ये लक्ष देतो. दादा कसा लागला हा नाद मला असा लागला की माझ्याकडे पहिले बैल नव्हते. पूर्वी माझ्या वाडवडिलांच्या नाद नाही. मी एक वेळा असंच शर्यतीनं गेलो होतो 8वी ला 9वी ला असताना. बरोबर. त्यावेळी शर्यतीला गेल्यानंतर मी अशी बैल बघता बघता एखादी बैल बघायला लागलो, तर ती बैल बघून दिली नाही मला त्या व्यक्तीने. जास्त नाही, इथं रातकरगावला. आणि तो माझा मित्रच आहे. त्यांच्या वडिलांची जोडी होती त्या कालामध्ये, पाटील म्हणून. तर ते बघता बघता नाही बघून दिलं. एवढं काय विषय, बैल म्हणजे असं दाखवत का नाही? बरोबर. मग आपण पण घेऊन बघू ना, का दाखवत ना. म्हणजे एवढे काय, त्यावेळी 8-9 हजारावर बैल होता. बरोबर. मग मी असं करता करता मग 2098 सॉरी 98 किंवा 96 ला मी जरा म्हणजे शर्ती करता एक छंद लागला मला, का बघू लोक बैल बघून देत नाही, लोक जवळ जाऊन देत नाही बैलांच्या, आपण घेऊन बघू काय एवढा विषय आहे त्याच्यामध्ये. बघून दिले ना असल्यामुळे मी तो बैल पाहायला गेलो. तर एक बैल मला मोरा म्हणून जांभुलीचा विकायला आला होता. तर त्यावेळी पैशाची ऐपत नव्हती, पण बैल घेता 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 15-20 दिवस घालवले. शेवटी काय नाही काय करून तो बैल घेतला. बैल घेतल्यानंतर त्याला जोडच लागत नव्हता. एक बैलावर हाकला लावला सुरुवातीला. एक बैलावर हाकलता नंतर त्याला 5-6 बैल अशा घरामध्ये आणून कर्जबाजारी झालो बैल आणून. पण त्याला बैल का पुरत नाही. मग शेवटी एक बैलाचा जोकड बनवला, एक बैल हाकला लागलो. एक बैल हाकलता मग लोक माझा बैल बघायला सगळे यायचे, मी सगळ्यांना बघून द्यायचो. बघा त्यात का मोठे बैलच आहे ना, बैल पळतो म्हणून बघायला येत आहे. बरोबर. आवडीने. मग त्यांना दूर का करता तुम्ही? मी दूर केले नाही, मी जवळ घ्यायला लागलो. बघा बैल बिंदा फोटो काढायची काही व्यवस्था होती. पळता नंतर काही कारणास्तव मी तो बैल, जॉकी माझा होता पालकर म्हणून, त्याला आवडला. मला घरचे बोलायला तुम्ही बंद करा, काही ठोकरी खाल्ल्या, काही पैशामध्ये थोडा डुबीत गेलो, बंद करा. बंद काही छंद होत नाही. तो विकला, परत दुसरी जोडी मला भेटली. असं करता करता नंतर मग मला 2001 ला साताऱ्यामध्ये माझी ओळख झाली खडके साहेबांमुळं. अनंता पाटील त्यांच्या फार्म हाऊस मी जातो, तिथं बघता बघता त्यांच्या ओळखी मुलं मला बैल एक भेटल्यानंतर त्यांनी पूर्ण साताऱ्यामध्ये पण हिंदे केसरी वगैरे मैदान सगळं करावं लागला. पण मी कधी लक्ष दिलं नाही तिकडं. त्या मालकाला सांगितलं माझा घर तिकडं, तू 70 किलोचे चांदीचे गादा पण जिंकले, मोटरसायकल किती पैसे बगले बिंगले बांधले तिकडे लोकांनी. संजय म्हणून माझ्या बैलाचा नव्हता, फडके साहेब चांगले ओळखतात त्या बैलाला. बैल बटर आणि संजय अशा पाला लागल्यानंतर माझा वियोग वाढला. पण मी पायऱ्यात कधी त्यावेळी खेळलो नाही. माझी स्वतःचीच बैल 3 होती, सोन्या, बटर आणि संजय. मला हरवला तर माझा तिसरा बैल लावून मी तो बदला घ्यायचो. तर कोणाचे मी त्यावेळी फोन पण नव्हते, बदल्यामध्ये काही गेलो नाही. असं करता खूप काही छंद लागल्यानंतर मग तो पण ती जोडी माझी हे झाल्यानंतर, रिटायरमेंट झाल्यानंतर नंतर मला हा नांदी आणि कॅप्टन मला इथून वळकीवर भेटला. कुठं? औरंगाबाद. कॅप्टन भेटल्यानंतर तो पण पाला लागला, पण बऱ्यापैकी 3 नंबर 2 नंबरच्या आत. पूर्ण 1 नंबर मध्ये मी गेलो नाही, 2 नंबर मध्ये गेलो. असं करता करता त्या वळकीवरती मग महाकालचा शोध लागला. आता नाव म्हणजे एकदम कमी व्हायला लागला. बिनजोड वगैरे काही डेअरिंग करत नव्हतो. मला असे माझे मित्र बोलले, परत आम्ही संभाजीनगरचा एक बैल देतो, हाकला आणि मग तुम्ही बोला तुमचं नाव गेलं तर काय द्यायचं त्या. बोलत तसं नको, मला विकत द्या. मग विकत द्या आता बोलतात तुम्ही बोला. तर बोलतो मी नंतर बोला, मग द्या चला तुम्ही पाठवून. तो बोलतो पैशाची किंमतच करू नका, बैल घेऊन जा. माझी खास संबंध ओळख झाली ना. बरोबर. बैल दिला डायरेक्ट. बोलतात फोन करा तुम्ही, पाहिजे तेव्हा उतरायचं आणि बैल तुम्हाला ठेवा.
तुमची इच्छा झाली तर पैसे द्यायचे, नाही तर मी त्यावेळी आपण किंमत बघू, पण बैल तुम्हाला, बैल तुमच्या धावणीशिवाय मी देणार नाही. असं या मालकाने शब्द दिल्यानंतर माकाला उतरवला. हे बैल काय त्याला पुरत नाही. बैल झाले कमी पडाला, तो पायऱ्यामध्ये खेळायला लागलो. आता परिस्थिती अशी पायऱ्यामध्ये खेळताना एकच पायऱ्या नाही, आज वेगळा तो परवा वेगळा त्याला वेगळा, पण मी कुठल्या बैलांना नावं ठेवली नाही. माझा बैल कमी पडला किंवा तो कमी पडला तर मी हरली तरी नाव ठेवलं नाही आणि जिंकलो तरी नाही. कसं आहे, आपण एकदा जिंकलो की आपण दोघांमध्ये पैसे घेतो, बरोबर म्हणजे तो बैल आपलाच झाला. बरोबर बरोबर आहे, आपण पार्टनरशिप केल्यानंतर आपण कशाला नाव ठेवायची. खरंय. पण माझी गाडी हरली तर ते नाव ठेवतात. ओके कसा असतो आता पायऱ्यामध्ये बरेच काय आपल्याला. दुसरी गोष्ट म्हणजे काय, खरं म्हणजे शर्यती, कारण म्हणजे जे मेन शर्यतीवाले बैलवालेच आहेत यांचं नियोजन असं पाहिजे की जे आपलं जे नियोजक आहेत ते नियोजक कसे ठेवायचे, कसे बोलायचं, त्यांची वागणूक म्हणजे कशी वागायला सांगायचं बरोबर लोकांबरोबर. तुम्ही बाईट देताना किंवा शर्यतीमध्ये व्हिडिओ काढताना ते प्रत्येकाच्या मालकावर लुकावट आहे. बरोबर माझा लुकावट असं आहे की माझं कधी वेगळं काम होणार नाही, माझे नियोजक पण वेगळं बोलणार नाही आणि बोलतच नाही. मी कधी पेंटिंगचा निकाल सुद्धा अजून बघायला गेलो नाही. तुम्ही कर्जतला विचारा, ठाण्यामध्ये विचारा, सगळे शर्तीवाले नियोजक आहेत, तिथले कमिटीचे आहेत, कोल्हापूरमध्ये विचारा, ठाण्या इथं पनवेलमध्ये विचारा, पेंटिंग निर्णय गायकवाड कधी बघायला आले कधी पण विचारा. माझी तक्रार नाही कधी पण, आणि माझे नियोजक पण तक्रार करणार नाही. होतो काय, जेव्हा तुम्ही पायऱ्यामध्ये घालता ना त्यावेळी पायऱ्यावाल्यांनी एखादा आता 3 नंबरचा बैल समजा आणि मला फोन केला, जास्त कशाला, ज्यावेळी मी डॉन मध्ये पायऱ्या करत होतो आणि मला एखादा अचानक डॉन मध्ये पायऱ्या करण्याच्या तिथे एक मैदान होता, त्या मैदानात आम्ही गेलो. मुरबाडचे बाजीवाले मला बरेच टाइम बघत होते, नंबर शोधत होते, पण नंबर काय कोणी दिला नाही. अचानक मी देवदगड करायला गेलो, तिथं आले, बोलतात साहेब तुम्ही गायकवाड साहेब. बोलवा बोला. बोलतो माकाचे माझे हा. तर बोलतो आम्ही बरेच दिवस झाले पायऱ्यासाठी बघतोय, आम्हाला पायऱ्या देतं. मी त्याला असं विचारलं नाही तुझा बैल किती नंबर पळतोय, काय पळतोय, 1 नंबर आहे का 2 नंबर आहे का माझा 1 नंबर मध्ये, ठीक आहे तुला पायरा पाहिजे ना, तुला दुसरा अड्ड्याचं नियोजन कर, मी तुला बैल देतो. आता असं परिस्थिती अशी आहे की जेव्हा असा एकदम भोळ्या मनाचा मालक जो असतो तो असं नाही ना का माझ्या भल्यामध्ये 1 नंबरचा बैल पळतो मी त्याला काय द्यावं. आता माझी गुलाला गाडी आहे, बरोबर तर डॉन आणि हा माझा बैल पॉवरफुल पळत होते. गुलालात गाडी असताना पण त्याची मी कदर का केली की त्याची इच्छा झाली, माकालाच पाहिजे माझ्या बैलाकडे, तो किती नंबर पळतो त्याची मतलब नाही, पण इच्छा झाल्यानंतर त्याची इच्छा का प्रगट करू नये. बैल उद्या गेल्यानंतर त्याची इच्छा अपुरी राहणार. समजा बैल माझा रिवर्स झाला किंवा नाहीच आपण हे केलं, पळवला किंवा नाही पळायला गेलो, शर्ती बंद केल्या, तर कोणाची इच्छा अपुरी करताना जर त्याच्या बैलाच्या गेल्या दिलं बैल, दिल्यानंतर बैलांनी शर्यत पण केली. केल्यानंतर मग मला सांगा तुम्ही, शर्यत आता बिंजोर राहिला, अचानक बिंजोरल्यानंतर जे आता बाजी झाला, डोंग झाले, अजून झाले, पायऱ्यावाले असले 30 पायरे आले मला, 30 पायऱ्यावाले जर अचानक कोणाशी उठले समजा आणि त्यात आपला पायरा असला नवीन, तर तुम्ही बाईट देताना किंवा कुठली पण हे देताना माहितीपूर्वक शर्यत द्यायला पाहिजे. बरोबर हे चुकीचं का बरोबर आहे, एकदम आणि ह्याची दक्षता मालक लोकांनी घ्यायला पाहिजे. का जर आपण शर्यत जिंकल्यानंतर एका विचाराने आपण पैसे वाटून घेतो, बरोबर, किंवा जे काय बक्षीस वाटून घेतो, पैसे सोडून दे आपण बक्षीस वाटून घेतो, बक्षीस वाटून घेताना ती कदाचित ठेवायला पाहिजे का आपली माहितीपूर्वक आपण नियोजकांना सांगायला पाहिजे. बरोबर, काही शर्यत माहितीपूर्वक बोलणार आहे, बरोबर, भले अचानक लागले असतात, बरोबर, आपला बैल पाळायला. हे काय करतात, तो एवढा पळाला, त्याला एवढ्याने टाकला, तो जास्त आहे, हा कमी आहे, दाखवा पळून, ही चुकीची समज आहे का नाही. मग नियोजन मुलं जे शर्ती बंद होतात किंवा जे वादवाद चालू होतात ते कोणा मुलं होतात, मालक बाजूला होतात. नियोजनावर लक्ष कोणाचा पाहिजे, मालकांचा पाहिजे. हे माझे तातडीची अशी बोलण्याची विनंती आहे की लोकांनी, आता माझा बैल पळतोय म्हणून मला थोडं कळायला लागलं, जेव्हा मी 3 नंबर 4 म्हणजे शर्ती करत होतो तेव्हा मी एवढा फोनमध्ये जात नव्हतो, का वाद होतात म्हणून मला लागल्यानंतर समजतो. दुसरी गोष्ट म्हणून पैरे का करत नाही की पैऱ्यांमध्ये हे वाद असे निर्माण होतात, शर्यत झाली तर त्याला मी टाकला, त्याची मी मारली, हे काय मला सांगा. मैत्रीपूर्वक शर्यत झाली, बरोबर आहे. ह्या गोष्टी अशा ज्या घडतात ना, तुम्ही काय, मी संदीप शेटना पण एक दिवस सांगणार होतो, कारण मी इथपर्यंत पोहोचलो पण नाही अजून, कारण मी आतापर्यंत शर्ती करतो ती वेळ पण येत नाही माझी, अध्यक्षांकडे जायची का मला सगळे ओळखतात, गायकवाड सरपंच म्हणजे मी फेमस आहे पहिल्यापासून शर्तीमध्ये, पण मी एवढा पुढे पोहोचत नाही कारण मी वादाची विषय येत नाही. बरोबर, पण परिस्थिती अशी काय, जेव्हा वादच करेल जे नियोजक जे काही बोल वचन करतात किंवा काही व्हिडिओ टाकतात, मी याची मारली, मी त्याची ठोकली, हे केलं ते केलं, हे सगळं चुकीचे समज आहे. ती चुकीचे समज त्यांनी दूर करावा. बरोबर, याचा पहिला मुद्दा माझा. पैऱ्यात कोणाची पळू द्या, अचानक जर त्या पैरावाल्याचा बैल भेटला तर आपण एक बोलायला पाहिजे, बाबा मैत्रीपूर्वक शर्यत लिहा, पण त्याचा बैल कमी पळाला म्हणून माघार हारला, त्यांनी तो कमी पळाला म्हणून माघार हारला, असं समजून चाललं पाहिजे. कोणाची भाकरला धारला अभ्यास का करतात, तर 3 नंबरच्या बैलात हारणार ते भाकर, पण मला त्याची इच्छा पूर्ण करायला, मला हरवला तरी मी देणार आहे, मला काही त्याच्यात कमी पडला. तुमचा मनाचा झाला का तुम्ही, मला ज्यांनी जे हसतात मला किंवा जे मला नावं ठेवतात किंवा माझ्यावर वाईट करतात किंवा मला
व्हिडिओ काढतात ना माझ्या बैलाबद्दल, हा. आम्ही एवढी टोकली तेवढी टोकली, कोण बोलणार जरी असतील ना, मला अजून 5 वेळा टोकली तर मला गम नाही. फरक नाही पडत. बघणारा वरचा आहे, करणारा वरचा आहे. आज ना उद्या तो ठोकल, मी ठोकन, कोण ठोकल, पण आपण तोंडाने बोलून ठोकली ना बोलायचा. बैल जो करतो ना करतो, लोक बोलतील ना त्याला आपण हिंमत बोलायची आपली. मग या क्षेत्रामध्ये आपली नीतिमत्ता साफ असेल तर आपली तर खुली नीतिमत्ता साहेब कुठल्याच तालुक्यात कुठल्याच जिल्ह्यात विचारा. गायकवाड शर्यतीवाला कसा आहे तुम्ही कोटलाला विचारा, जेवढ्यांचे माझे शर्ती आले तेवढे माझे संबंध दोस्ती सगळे आहेत. नाही, तुमचा हा मनाचा मोठेपणा आहे की तुम्ही असं ना बोलत की टॉपच्या पायऱ्यांमध्येच माझा बैल पडेल. एखाद्या काही गरीब नाही. मालकाची हा. इच्छा असेल तर त्याची तुम्ही इच्छा त्याला बोला. मोडायची हा नाही. तुमचा मनाचा मोठेपणा. पहिले मला कुणी टाकलं आता 2-3 वेळा टाकलंय मला पायऱ्यावाल्यांनी. हा. समजा त्यांनी बैल दिला किंवा अचानक गेला, मी बोलत नाही मुद्दाम दिला, अचानक पण गेला सर, मला टाकला, मला काही कमीपणा नाही. मला अजून 2 वेळा टाकला तरी मी हलक्या पायऱ्यावाल्याला बैल देणार. देणार. त्याला हा तुमचा- टाकताना आणि त्याला टाकताना ते माझं नाव जे घेतात का माकलला टाकला, टाकू दे ना. माकल होतात ना गाडीला, ते मैत्रीपूर्ण मी माझी इच्छेने दिलंय, बरोबर. माझी इच्छेने दिले त्याला ना. बरोबर. त्याला टाकलं तर मला काय भांड्या भरणार आहे? बरोबर. नाही खरंय. काहीच नाही फरक पडत आपल्याला. बैलाला टाकलं ना त्याच्या गळ्यात होता म्हणून. बरोबर. मोठ्या बैलाच्या गळ्यात तर टाकला का? नाही. मग कधी कमी पण येतो. सर्जा गळ्यात टाकला, अजून संदीपाईचे बैल आहेत, अजून फडके साहेबांचे बैल आहेत, रायफल आहेत, हे आहेत, ते आहेत. अशा वेळेला ठीक आहे. पण हे तुम्ही 3 नंबर 4 नंबर 5 नंबर बैलांना दिल्यानंतर त्यांची इच्छा आपण पुरी केल्यानंतर तुम्ही जर समोरवाले पायऱ्यावाले लगेच विगो करता, ते चुकीचे समजते ना कोणाची. चुकीचं आहे. अत्यंत हे असं करू पण नाही कोणी. मी तर बोलतोय ना, हात जोडून विनंती आहे की अशा लोकांनी अशा भावनेत जाऊ नये, जाऊ नये. मैत्रीपूर्वक बोला. हा, कोणतीही लढत असते ती मैत्रीपूर्वक शर्यत झाली असं बोलल्यानंतर आता वाद मला जर होणार समजा मी टाकलं असतं ना, मी डायरेक्ट मैत्रीपूर्वक केलं असतं आणि डायरेक्ट बोलत असतो. बैलाचा काय दोस्त आहे, बैल 3-4 नंबरच्या बैलामध्ये असल्यामुळे बैल त्यांचा हरलेला आहे. नाही. बैल हरलेला नाही, नाही. बैलाचा जोडीदार हरले. बरोबर. मी असे त्यांच्या बैलाची उपमा दिली असते. बरेच लोक असे आहेत का ते टॉप मध्ये 1 नंबर नाही खेळतात, 1 नंबरच्या बैलांच पाहिजे. तुम्ही तसे तुम्हाला गरीबाची जाण आहे. तुम्ही गरिबीतून वरती तुम्ही आलेला आहे. शेठ आता पण तुम्ही पूर्ण शर्यती कमिटीला विचारा, कोणाचाही फोन आल्यानंतर मी बैल दिलाय की नाही दिलाय. हा तुमचा मनाचा मोठेपणा हा. आहे दादा. हा बघा. आणल्यामध्ये मी पूर्ण कारण शिजेल. तुम्ही गरिबीतून वरती आलेला आहात. बैल तुम्ही लहानपणापासून घडवलेली आहे. त्याच्यामुळे त्या भावना का असतात, त्या भावनांची जाणीव कदर तुम्हाला आहे. हा, त्याच्यामुळे तुम्ही त्या लोकांच्या भावनांशी खेळत नाही. बरोबर. कारण बरेच लोक आहेत पैरे द्यायचा नसतो, फक्त कारण का देतात नाही आमचा पैरा फिक्स झालेला आहे, हा, नाही बुक झालेला आहे, द्यायचा नसतो. तसं बरोबर. तुम्ही नाही, तुम्ही गरिबाच्या भावनांशी खेळत नाही. हे प्रांजळमध्ये आम्ही देखील इतकं व्यक्त करतो. हा. असं आहे. आणि- कोणाला पण विचारा तुम्ही या गोष्टी. दादा बघा, आज टॉप मध्ये तुमचा आपला महाकाल टॉप मध्ये सध्या मार्केटमध्ये नाव आहे. ह्या बिंदोड क्षेत्रामध्ये आताच्या सीझन मध्ये किती गुलाल घेतले असतील? मी घेतले असेल तरी पण 30च्या पुढे घेतले. 30च्या पुढे गुलाल. आणि सगळे टॉपचेच पैरे, टॉपचे टॉपचे पैरे टॉपचे पैरे बोलता येत नाही. पैरे कुठले असू द्या, तुम्ही देता. पण बैल टॉपचा. बैल माझा पण टॉपचा मी बोलत नाही बरोबर. आणि त्यांना पण मी नाव ठेवत नाव नाही. नाही. बरोबर आहे. काय कोणाला माझी अधिकार इच्छा नाही झाली, आपल्याला. मी दिला, मग तो टॉपचा आहे का कुठला आहे, कुठल्याही बैलाला आपण नंदीला नाव नाही नाही ठेवायचं. ठेवू शकत. तो बरोबर. त्यांचा काम कामाचा करत आहे. असतो. बरोबर. ऐकून जो पालतो ना, तो 3 नंबरचा असो 2 नंबरचा असो, पण ते त्यांनी आवडीने पाळलेला बैल, बरोबर. त्याला आपण 1 नाव नंबर ठेवायचा अधिकार उपमा द्यायची बरोबर. असते. बरोबर. आणि आपल्या लेवलनीच फक्त आपण समजून बैल दिला, त्यातून कमी पळाला, कसा पळाला, काय पळाला, आपण कुठल्या बैलाला अजून नाव नाही ठेवलं, याच्या पुढे ठेवणार पण नाही. बरोबर. कारण बैल माझ्याकडे आज येतो उद्या नाही. खरे दादा, सगळ्या गोष्टी ह्या मॅनेज करत असताना कशा पद्धतीने तुम्ही हे सगळं सांगड घालता? बघा, माझे सांगड सगळं मी वन मॅन शो माझ्या हिशोबाने चालतं. मी मुलाचं पण ऐकत नाही, नियोजकांचं ऐकत नाही. बाकी शर्तीवाले नियोजनचं ऐकतात, म्हणून हे सगळे वादवाद निर्माण होतात. बरोबर. मी पहिल्यापासून ठरवलंय, आपण शो करतो औषधासाठी शो केल्यानंतर कोणाच्या हातात कुठली बोलण्याची हे जे असते म्हणजे तरीका, ती कोणाकडे आपण देत नाही. आपण स्वतः ते हँडल करतो, काही झालं तरी.